सहकार विभागाचं एक पत्र आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेदरम्यान जी रकमेमध्ये तफावत आहे ती तफावत नेमकी काय आहे त्याचं आपल्याला एक टेक्निकल उत्तर मिळालेलं आहे. तर ते आपण समजून घेऊयात. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सिबिल इम्पॅक्ट होणार का, शेतकऱ्यांचा सिबिल खराब होणार का, हे सुद्धा आपण सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट करून तुम्हाला समजून सांगणार आहोत. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. एका साइडला मी तुम्हाला ते सहकार विभागाचं पत्र दाखवतोय. त्याच्यावर असा उल्लेख आहे की मान्य श्री लोकेश चंद्रा, सरळ खाली ते वरचं सर्क्युलर वाचत नाही मी, खालचा इंग्लिश मधलं तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगतोय की मान्य श्री लोकेश चंद्रा, माननीय मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 3 मार्च 2026 रोजी मंत्रालय मुंबई येथे झालेल्या बैठकीचे वृत्त. ही बैठक माननीय लोकेश चंद्रा, माननीय मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 3 मार्च 2026 रोजी मंत्रालय मुंबई येथे घेण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग ऍसेट, म्हणजेच 3 वर्षापेक्षा जास्त काळ कर्ज न भरलेले, खात्यांमध्ये असलेले थकीत लेजर शिल्लक रकमेत बँकेकडून करावयाच्या सवलतीबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव वित्त, सहकार आयुक्त पुणे, संयुक्त सचिव सहकार विभाग, महाव्यवस्थापक बँक ऑफ इंडिया, महाव्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया, डीजीएम बँक ऑफ बडोदा, वरिष्ठ उपाध्यक्ष एचडीएफसी बँक, महाव्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया, सीजीएम युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, डीजीएम एसएलबीसी बँक ऑफ महाराष्ट्र. तर राज्य शासनाने दिनांक 22 मे 2026 रोजी सर्व बँकांना पत्राद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र एनपीए कर्जदारांच्या लेजर शिल्लक रकमेत किती, लेजर शिल्लक रक्कम म्हणजे तुम्ही जे कर्ज घेतले त्याच्यावर जे संपूर्ण व्याज झाले ते कर्ज आणि व्याज, मुद्दल आणि व्याज जोडून जी रक्कम येते तिला आपण लेजर रक्कम असं म्हणतो किंवा लेजर असं म्हणतो. तर पात्र एनपीए कर्जदारांच्या लेजर शिल्लक रकमेत किती सवलत त्याग करायचा याबाबत योग्य निर्णय घेण्यास सांगितले आहे. त्या पत्रानुसार एनपीए खात्यांच्या तारखेनुसार खालील प्रमाणे लेजर शिल्लक रकमेवर सवलत देण्याची सुचवण्यात आले आहे. आता तुमचं खातं एनपीए कधी झालं त्या टक्केवारीवर तुम्हाला त्या ठिकाणी सवलत दिली जाणार आहे. आता हे बघा, त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, 30/9/2021 रोजी किंवा त्यापूर्वी एनपीए झालेल्या तारखेच्या लेजर शिल्लक रकमेच्या 35%, लेजर शिल्लक रकमेच्या 35% तुम्हाला 35% कपात केली जाणार आहे. ठीक आहे, डायरेक्ट 35% सवलत दिली जाणार आहे. म्हणजे 1 लाख असेल तर 35,000 कटली त्यातले. त्याच्यानंतर 1/10/2021 ते 30/9/2022 दरम्यान 45% इतकी सवलत देण्यात येणार आहे. त्यानंतर 1/10/22 ते 30/9/23 दरम्यान 55%, त्यानंतर 1/10/2023 ते 30/9/2024 दरम्यान 70%, 1/9/2024 ते 30/9/2025 दरम्यान 85%. बँकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण. बँकांनी लेजर शिल्लक रकमेत करावयाच्या सवलती संदर्भात काही मुद्दे उपस्थित केले त्याबाबत बैठकीत खालील प्रमाणे स्पष्टीकरण देण्यात आले. 2 लाखापेक्षा कमी एनपीए खाते राज्य शासन वरील तक्त्यात नमूद केलेल्या टक्केवारीनुसार पात्र रक्कम थेट कर्जदाराच्या खात्यात जमा करेल. ठीक आहे, उदाहरण आता तुम्हाला सांगतो, वरची जी टक्केवारी आहे त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. समजा एनपीए ची रक्कम तुमची 1,90,000 आहे आणि एनपीए ची तारीख 31/3/2023 आहे. म्हणजेच तुमची एनपीए तारीख 31/3/2023 आहे, तर याला 55% लागेल. कारण की वरच्या चार्ट मध्ये 1/10/2022 ते 30/9/2023 दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी 55% हे लागतंय. त्याप्रमाणे 55% प्रमाणे सवलतीस पात्र रक्कम 1,90,000 गुणिले 55% बरोबर 1,04,500. आता ही रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून थेट जमा केली जाईल. उर्वरित 84,500 रक्कम बँकेकडून माफ त्याग केली जाईल आणि खाते बंद केले जाईल. आलं का लक्षात तुम्हाला? सरळ सोपं आहे. तुमच्या त्या पर्सेंटेज नुसार 1,90,000 संपूर्ण व्याजासहित किंमत झालेली आहे, त्याला गुणिले 55%, उत्तर येतं 1,04,500. ते 1,04,500
सरकार बँकेला पाठवणार आहे आपल्या खात्यामध्ये, आणि वरचे जे 55% आहे ती बँक स्वतः माफ करते आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर संबंधित बँकांनी त्या लाभार्थी शेतकऱ्यांना तात्काळ नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भातली सुद्धा याच्यामध्ये सूचना आहे. लाभार्थी शेतकऱ्याने 2 लाखापेक्षा जास्त असलेली रक्कम स्वतः भरायची असून सवलतीनंतरची उर्वरित पात्र रक्कम राज्य शासन थेट जमा करेल. याचं सुद्धा उदाहरण लक्षात घ्या. समजा एनपीए ची रक्कम 4 लाख रुपये आहे, म्हणजे 2 लाखाच्या वरचा शेतकरी असेल तर त्याला 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे, पण वरची त्याला भरावं लागणार आहे. पण त्यासाठी सुद्धा किती छान सवलत आहे बघा. एनपीए ची रक्कम 4 लाख रुपये जर असेल, समजा 2 लाखापर्यंत कर्जमाफी, 4 लाख रुपये एनपीए ची रक्कम आहे, 4 लाख असेल आणि एनपीए ची तारीख 31/3/2023 असेल तर त्याला 55% प्रमाण 4 लाख गुणिले 55% उत्तर येतं 2,20,000 रुपये. त्या शेतकऱ्यांना फक्त वरचे 2 लाखाचे वरचे 20,000 भरायचे, 2 लाख रुपये सरकार त्याला माफ करणार आहे. उर्वरित 1,80,000 रुपये रक्कम बँकेकडून त्याग केली जाईल, म्हणजेच त्या शेतकऱ्याला एकूण 3,80,000 रुपये कर्जमाफी मिळाली आहे. कर्जमाफी मिळाली आहे. संबंधित बँकांनी लाभार्थी शेतकऱ्यांना तात्काळ नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. ओव्हरड्यू खाते जे एनपीए नाहीत त्या ओव्हरड्यू खात्यांनी काय करायचंय, 2 लाखाच्या वरची रक्कम भरून टाकायची, 2 लाख रुपये माफ करून घ्यायचे स्वतःचे. पुढील महत्त्वाच्या सूचना. राज्य शासन या योजनेअंतर्गत संपूर्ण रक्कम डीबीटी पोर्टलद्वारे जमा करणार. त्यामुळे सर्व बँकांना पात्र शेतकऱ्यांचे आधार क्रमांक अपडेट करणे आणि शेतकऱ्यांचा अचूक डेटा पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आधार अपडेट नसल्यास बँकांनी संबंधित पात्र शेतकऱ्यांशी संपर्क साधून निर्धारित वेळेत त्यांचा डेटा अपडेट करावा. या योजनेचा लाभ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात ॲग्रीस्टॅक प्लॅटफॉर्मवर नोंदणी आणि आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर हस्तांतरित केला जाईल. बँकांनी शेतकऱ्यांमध्ये या योजनेबाबत जनजागृती करावी. थोडक्यात काय आहे तर एनपीची तारीख जितकी जुनी तितकी बँकेकडनं लेजर शिल्लक रकमेवर जास्त सवलत देण्यात आलेली आहे. 2 लाखापर्यंतची एनपीए शासन पात्र टक्केवारीची रक्कम देईल आणि उरलेली रक्कम बँक माफ करेल. 2 लाखापेक्षा जास्त एनपीएची जास्त असलेली आवश्यक रक्कम शेतकऱ्यांनी भरायची. 2 लाखापर्यंत शासनाचा लाभ आणि उर्वरित रक्कम बँक माफ करेल. खाते बंद झाल्यानंतर बँकेने शेतकऱ्याला नवीन पीक कर्ज द्यायचं आहे. आणि राहिला विषय सिबिलचा, तर एवढं 3-3 वर्ष एनपीए राहिल्यानंतर तुमचं सिबिल चांगलं राहील असं तुम्हाला वाटतं का? ते सिबिल तुमचं चांगलं राहणार नाही. सरकार किंवा मुख्यमंत्री म्हणतात ते फक्त क्रॉप लोन पुरतं म्हणतात. ते क्रॉप लोन तुम्हाला परत मिळेल, पण तुम्हाला शैक्षणिक, होम, शेतातलं वेगळं इतर जर काही करायचं असेल तर तुमचं सिबिल हे खराब झालेलंच आहे, हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता. स्क्रीनवर मी तुम्हाला तो पत्र दाखवलेले सहकार विभागाचं, ठीक आहे, आता सुद्धा दाखवते. नाही कळलं तर त्याचा स्क्रीनशॉट मारा, कोणाकडनंही समजून घ्या, ठीक आहे. धन्यवाद. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला बेल आयकॉन दाबा.